हॅलो नमस्कार, मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सकाळ उठले आणि खूप असं मस्त विंडो उघडली, तर विंडोतून बघते तर काही काळोख एकदम असं सकाळ झाली असं वाटतच नव्हतं. सकाळच्या 7 वाजलेल्या होत्या, तरी रोजचा खूप उजेड असतो आणि आज खूप असा काळोख पडलेला आहे आणि खूप मोठा पाऊस मुसळधार पडत होता. खूप छान मस्त वाटत होतं, वातावरण खूप छान झालेलं. पण सकाळ असा अचानक मी पाऊस बघितला आणि असं वाटलं आज काही कामाची सुरुवात एकदम अशी स्लो होणार आहे आणि कामाला उशीर होणार आहे सर्व, आणि डबेही उशिरा होणार आहेत. आणि पाऊस पडत होता बाहेर आणि पाणी वगैरे भरलं, आंघोळ वगैरे झाली, चहा ठेवला. आणि पावसामध्ये चहा एकदम असा मस्त लागतो आणि चहाची काही चव वेगळीच लागते. आणि चहा वगैरे ओतून घेतला आणि चहा पिऊन घेऊन म्हटलं आता जेवणाला लागावं. डबे काय आज म्हटलं पाऊस एवढा मुसळधार पडतोय, पाणी परेलला दादरला वगैरे भरतं की काय, कारण इथे लगेच पाणी भरतं आणि गाडीने वगैरे कामाला जायचं म्हटल्यावर म्हणजे असं कसं जाणार असं वाटत होतं. डबा तर लेटच होणार होता. तर म्हटलं आता लेटच्या घाईमध्ये कोणती तरी चमचमीत भाजी बनवावी, म्हणून म्हटलं पालक पनीर. रात्री जेप्टोवरून पनीर मागवलेलं, तर पालक स्वच्छ धुवून असा गरम उकळावायला ठेवला. त्याच्यामध्ये 2-3 मिरच्या टाकल्या शिजायला डायरेक्ट, आणि परत नंतर पालक थंड करून घेतला आणि छान असा वाफवून घेतला. जास्त काही शिजवण्याची गरज नाही, उकळी मारली की लगेच 2 मिनटात पालक गिर होऊन जातो. तर आता थंड करून घेतला, त्यामधून काढून घेतला पालक आणि थंड करून मिक्सरला लावणार होते. तर मसाल्याची तयारी केली पहिला. तर हे काढून घेतलेलं आहे, काजू, लसूण, आलं आणि टोमॅटो आणि पालक थंड करून घेतला मिक्सरला लावण्यासाठी. मिक्सर लावून घेतला आणि छान असं बारीक करून घेतलेलं आहे, पेस्ट करून घेतली काजू आणि टोमॅटो, लसूण, आल्याची, आणि छान झालेलं आहे बारीक. आधी कांदा टोमॅटो कांदा नव्हता घेतला, टोमॅटो आणि काजू बारीक करून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये पालक बारीक करून घ्यावा म्हटलं. आणि छान असं काय पाऊस वगैरे पडत असला तर आपण कसं भजी किंवा कॉर्न मक्के भाजून घेतले की खायला कसं भारी वाटतं, किंवा कांदा भजी चहाबरोबर छान लागतात. आणि हे बघा झालेलं आहे मसाला. तर सकाळचा टाईम होता, असं भजी वगैरे काही आपण ऑइली खाऊ शकत नव्हतं. तर आता पावसाचे दिवस तर येणारच आहेत, तर सुट्टी दिवशी वगैरे काहीतरी, सुट्टी दिवशी म्हणजे संडेला वगैरे असं सॅटर्डेला आपण दुपारच्या टायमाला काहीतरी असं कॉर्न वगैरे भाजून, किंवा मग कॉर्न म्हणजेच मक्के मग घालून भजी पण करू शकतो. तर असं काहीतरी प्लॅन करेन म्हटलं. ज्या दिवशी माणसं सर्व घरात असतील, ईशानचे पप्पा घरी असतील, ईशान वगैरे, आता ईशानला तर सुट्टीच आहे. आता पालक पण बारीक करून घेतला आणि कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये प्रमाणात ऑइल घातलं आणि पालकच्या भाजीला काय असं जास्त ऑइल नाही घातलं तरी चालतं, प्रमाणातच घालायला हवं, जेवढे भाजीचं आपले हे आहे तेवढं. तरी मी अशी कढई म्हणजे मी स्टीलची जास्त काय वापरत नाही, कारण रेग्युलरला ही कढई वापरायची म्हटलं तर जळते खूप याच्यातून. तर पालकला काही जास्त शिजवायचं नव्हतं. आणि किती जर आपण म्हटलं डबल एक्सेल सिंगल एक्सेल भांडं, तरीही स्टीलच्या भांड्यातून जास्त वेळ असं काही करायचं म्हटलं तर ते जळतंच आतून. तर जास्त काही शिजवायचं नसेल तरच मी ही कढई वापरते. तर पालकला काही जास्त असं वेळ हे करायचं नव्हतं. तर तेल घातलं, तेलामध्ये तेल कडून दिलं आणि त्याच्यामध्ये जिरे टाकले फोडणीसाठी. आणि या भाजीला काही जास्त मसाल्याची गरज नसते. काजू टाकले ना, काजूची ग्रेव्हीला छान चव येते. तर कांदा घातलेला, कांदा जास्त घालायचा आहे, छान लागतो कांदा याच्यामध्ये, आणि लसूणही छान लागतो. तर छान म्हटलं आज काय पाऊस पडलेला आहे आणि कसं चव तर सगळ्यांना अशी भाज्यांची वेगवेगळी हवीच असते. रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, आणि ही भाजी कशी पौष्टिक असते. आणि मुलांना अशी करून त्याला केलं तर ती काय खात नाहीत भाजी. तर थोडंसं पनीर वगैरे काहीतरी घालून वेगळं केलं तर मग पालक वगैरे ते खातात. पालकचे पराठे म्हणावं किंवा पालकच्या पुऱ्या केल्या तरीही खातात. तर आता मीठ टाकलं कांदा भाजण्यासाठी, लवकर कांदा ओला होता
लवकर भाजत नव्हता. ह्यावेळेला ईशाननी कांदा आण म्हटलं तर कांदा वल्ला घेऊन आला आणि वल्ला कांदा काही लवकर भाजत नाही. सुकलेला कांदा मी घेऊन येते कारण कांदा लगेच भाजतो. आणि आता बघा कांदा भाजत आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला काजू आणि ही टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे. तर जास्तच केलेली मी थोडीशी. अजून पनीर थोडंसं मी ठेवलेलं होतं. एक पॅकेटमध्ये काही सर्व म्हटलं करून शिळं राहणार, ते काही संपणार नाही आणि एकदा खाल्लं की भरगच्च होतं, दुसऱ्या टायमाला कोण खात नाही. म्हणून म्हटलं दुसऱ्यांदा आणि करायचं, म्हणून थोडीशी म्हटलं सकाळ किंवा काहीतरी भाजी करू म्हणून काजू पण जास्त घेतलेले मी आणि टोमॅटो पण 2 घेतलेले. तर म्हटलं परत थोडंसं ते पनीर करेन. आणि मग आता धनिया पावडर आणि जिरा पावडर घातली. तर मसाला पण जास्त दिवसाचा करून ठेवला तर शिळा मसाला चांगला नाही लागत, म्हणून काही एवढा मी केला नव्हता. फक्त म्हटलं पनीर करावं अजून एकदा नुसतं. तर पालकचं पनीर खातायत का काय बघावं म्हटलं आधी, पण मी हे छान केलं आज. म्हटलं जरा वेगळंच करावं ढाबा स्टाईल. तर मिरची पावडर घातली. हे बघा मिरची पावडर काय मी मसाल्याच्या डब्यात बसतच नाही, मसाल्यानेच डबा भरून घेतला. मग मिरची पावडर अशी स्पूनमध्ये घेऊन घातली. तवंगी छान येतो आणि ही भाजी काय तिखट बनवून म्हणजे लाल तिखट आपण काळा मसाला घालू शकत नाही, याच्यामध्ये वेगळीच चव लागेल. तर लाल तिखट घातलं भाजीला छान, म्हणजे लाल पावडर घातलेले आणि 1-2 मिरच्या घातलेल्या होत्या कारण मुलं पण खाणार होते आणि आजी ह्यांना ईशानच्या पप्पाला झणझणीत भाजी लागते, त्यांना अशी मिळमिळ भाजी नाही आवडत. पण म्हटलं आजच्या दिवस काहीतरी आपलं वेगळं म्हणून खातील. तर म्हटलं जाऊ दे आज काही झणझणीत नकोच. तर मिरच्या पण काही तिखट नव्हत्या, 2 मिरच्या घातलेल्या त्या बिना तिखटच होत्या, शिजतानाच घातलेल्या. आणि आता झालेला आहे 2 मिनटं मसाला भाजून द्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. मसाला भाजला परत झाकण उघडायचं आणि ही आता आपण पालक बारीक केलेला घालायचं आहे, पेस्ट पालकचे केलेले घालायचे. परत हलवून घ्यायचं आहे आपल्याला. हलवून घेऊन छान असं भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 मिनटं हलवून घ्यायचं आहे आणि हलवून घेऊन छान भाजून घ्यायचं आहे. जेवढं मसाला भाजणार तेवढं भाजीला छान चव येते. आणि 2 मिनटं असं बारीक करून गॅस चांगलं भाजायचं आहे. आणि आता दही घालायचं आहे आपल्याला. दहीमुळं भाजीची ग्रेव्हीची छान चव येते. 4 चमचे घातले मी छोटे छोटे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे. परत खूप छान झाली भाजी अशी. तुम्ही कसं करता पालक पनीर तेही सांगा आणि मी कसं केलेलं आहे तुम्हाला आवडलं तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा की कसं झालं आहे. आणि छान हलवून घेतलं आहे. आणि कसं होतं आपल्याला रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, जरा वेगळं काहीतरी केलं म्हणजे आपलं जेवणही जातं. आणि सकाळचं कसं जेवण भरगच्च पाहिजे, संध्याकाळचं कमी जेवलं तरी चालतं किंवा ज्यूस फ्रूट खाल्ले तरी चालते. तर आता थोडंसं पाणी मी नॉर्मल भांड्यामध्ये मिक्सरच्या वतून घातलेलं आहे. तर तुम्हाला भाताबरोबर खायचं असेल तर ग्रेव्ही जास्त नको, म्हणजे रोटी किंवा चपातीबरोबर खाणार असेल तर जास्त पाणी नको, मीडियमच पाणी वतायला हवं. आता नमक टाकायचं आहे, स्वादानुसार मीठ टाकायचं आहे. तर मीठ टाकलं 1 चमचा. आणि भाजीमध्ये मीठ प्रमाणातच पाहिजे नाही, ईशानच्या पप्पाला अजिबात भाजी आवडत नाही. आणि हे बटर बघा टाकलं, बटरनी पण भाजीला छान स्वाद येतो. अर्ध बटर घातलं आहे, अर्ध परत आपल्याला ह्याच्यावर घालायचं आहे तडका देण्यासाठी. आता बटर टाकलं, हलवून घेतलं, छान असं हलवून घ्यायचं आहे. चपाती बरोबर खाणार असेल तर असं जास्त म्हणजे असं पाणी ओतायला नको. राईस बरोबर खाणार असेल तर मग ग्रेव्ही पातळ करायला हवी. आणि छान हलवून घेऊन झाकून ठेवायचं आहे 5 मिनटं. 5 मिनटं शिजून द्यायचं आहे. थोडंसं आटलं की मग लगेच पनीर घालायचं आहे आपल्याला. आणि बघू शकता छान असं 5 मिनटाने उघडायचं आहे. उघडून बघून ही ग्रेव्ही आपली अशी छान शिजलेली आहे. आणि मग मसाला वगैरे पण शिजलेला आहे. आणि कसुरी मेथी घातली. कसुरी मेथी सुकलेलीच होती त्याच्यामुळे हाताने अशी छान चुरलेली आहे. सर्व बाजूनी पसरवून घेतली आणि मग हलवून घेतलं.
हलवून घेऊन परत मग आता आपल्याला पनीर घालायचं आहे. पनीर घालून 2 मिनटं चालू ठेवायचं गॅस आणि परत मग लगेच झाकून ठेवायचं आहे 5 मिनटं. हे पनीर तुम्ही फ्राय पण करून घेऊ शकता, पण मी असंच घातलेलं आहे. फ्राय करून मग ते एकदम असं तुटत नाही, कठीण होते, म्हणून मग असंच वरून टाकायचं आहे. आता गॅस बंद करायचा आहे हलवून घेऊन आणि मग झाकून ठेवायचं आहे. नंतर आपल्याला आता तडका द्यायचा आहे त्याला. तर बघू शकता जास्त घट्ट पण नाही ग्रेव्ही आणि जास्त पातळ पण नाही. भाताबरोबर मग खाऊ शकतो, रोटीबरोबर पण खाऊ शकतो. आता ही मी फ्रेश मलाई घरातलीच हे केलेले आहे आणि घातलेले 1 स्पून वरून अशी, आणि मस्त अशी छान भाजी तयार झाली. 2 ते 3 स्पून घातली मलाई आणि परत झाकून ठेवलेलं आहे. नंतर आता आपल्याला तडक्याची तयारी करायची आहे. गॅस बंद केलं आणि आता तडका घालण्यासाठी थोडं अर्धं बटर मगाशी घातलेलं भाजीमध्ये, अर्धं बटर आपल्याला तडका देण्यासाठी हे करायचं आहे. लसूण सोलून घ्यायचं आहे. याच्यात तुम्ही लाल मिरच्या पण घालू शकता, तेजपत्ता पण घालू शकता. आता आणि बटर घातलं एवढं, अर्धं, 1 बटर पूर्ण घातलेलं आहे भाजीमध्ये, अर्धं बटर तडक्यासाठी. याच्यामध्ये तुम्ही घी घालू शकता. लसूण असं छान भाजून घ्यायचं आहे लालसर. तडक्यासाठी लसूण छान लागतंय आणि भाजी छान लागते लसणामुळे. तर छान लालसर भाजून घेतला, मस्त असा भाजून घेतला आहे. छान तडतडून द्यायचं आहे. जेवढा आपण लसूण भाजणार छान, तेवढी छान तडका बसणार आहे. एकदम छान अशी ढाबा स्टाईल भाजी झालेली आहे, मस्त अशी. आणि आता झालेलं आहे, गॅस बंद करणार आहे मी. लालसर भाजलं एकदम. गॅस बंद करून टाकलं आणि हलवून घेतलेलं आहे परत. गॅस बंद केलं. आता तीच कढई इकडे घेतली आणि बघू शकता झाकण उघडून छान असा तडका दिलेला आहे. एकदम मस्त असे लसणाचा तडका वरून द्यायचा आहे आणि झाकून ठेवायचं आहे. छान असा सुगंध भाजीचा सुटलेला आहे, मस्त असा. सर्व बाजूनी पसरवून तडका दिलेला आहे आणि झाकून ठेवलं परत. आणि बघा असं ताट तयार झालेलं आहे. मुलांना 10 वाजल्या, 10 ते 10:30. आणि आता स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवावं म्हटलं. आज होता गुरुवार आणि छान असा सकाळचे 10 ते 10:30 वाजलेल्या होत्या. आज काही म्हटलं मुलांच्या अंघोळ झाल्यावर जेवणच करावं आपलं. काय असं चहा पिल्यावर लगेच भूक लागते. आणि हे बघा आजीनं पण आज ताट संपवलेलं आहे पूर्ण. तिला तिखट भाजी नव्हती तर आवडली. आणि हे बघा जेप्टोवरून 180चा आईस्क्रीमचा डबा आणि 100 रुपयाचं पनीर आणि दही, 35 रुपयाचं दही मला लागणार होतं, ते मागवलेलं. तर 2 वेळा भाजी झाली पनीरची. पालक पनीर एकदा आत्ता केलेलं आहे आणि अजून थोडं पनीर राहिलेलं आहे, तेही भाजी मी तुमच्याशी शेअर करेन. आणि मस्त असं छान 370 झालेले, 270ला भेटलेलं आहे, सूट भेटलेली आहे एवढी. आणि छान पनीर होतं. आणि हे बघा आईस्क्रीम असं आहे. आणि आईस्क्रीम असं गरमीच्या दिवसामध्ये खूप छान मस्त चवीला लागतं आहे. हे बघा आजीलाही भरवलेलं आहे. आणि आजच्या व्हिडिओला इथंच एंड करत आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकन दाबा. व्हिडिओ आवडला असेल तर. श्री स्वामी समर्थ.